सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी, सुख, समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, दत्त जयंतीनिमित्त स्वामींच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत। कुणी 21 दिवसाची सेवा करतात, तर कुणी 11 दिवसाची, तर कुणी 7 दिवसाची, किंवा असेही काही भक्त आहेत ते दत्त जयंतीपर्यंत रात्रंदिवस स्वामींची, दत्त महाराजांची सेवा करतात। असे काही भक्त आहेत त्यांना फक्त दिवस रात्र स्वामी दिसतात। आपल्याला स्वामींची 21 दिवसाची सेवा नाही केली तर 11 दिवसाच्या स्वामींच्या या प्रभावशाली सेवा नक्की करा। जर तुम्ही या सेवा ब्रह्ममुहूर्तावर केल्या तर तुम्हाला कितीतरी पटीने पुण्य मिळेल। जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सेवा नाही करणे झाले तर दिवसात केव्हाही फिक्स टाईम ठेवून सेवा करा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे सेवा कशा करायच्या त्याची पूर्ण माहिती कळेल। स्वामींच्या सेवा केल्या तर तुम्हाला जगातील सर्व सुखे प्राप्त होतील। तुम्हाला सुख पाहिजे, सुख मिळेल। धन पाहिजे तर धन देखील मिळेल। तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे, उत्तम आरोग्य पाहिजे, तुमच्या घरात बरकत हवी आहे, प्रत्येक कामात यश हवे आहे, सर्व काही तुम्हाला मिळेल। तुम्हाला खूप पैशासंबंधी अडचणी असतील तर या सर्व सेवा नक्की करा। स्वामी महाराज सर्व प्रश्न मार्गी लावतील। अशक्य हे शक्य करतील स्वामी। स्वामीसाठी अशक्य असे काही नाही, फक्त आपण स्वामीच्या परीक्षेमध्ये पास झालो पाहिजे। स्वामींच्या परीक्षेमध्ये एकदा का पास झालो तर स्वामी तुम्हाला हवे ते देतील, फक्त तुम्ही सांगा। स्वामी तुम्हाला देत राहतील, फक्त स्वामीवर विश्वास ठेवा। आपल्याला दत्त जयंतीपर्यंत स्वामींच्या सर्वात प्रभावशाली सेवा 3 करायच्या आहेत। तर पहिली सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पाठ करणे, म्हणजे 1 ते 21 अध्यायाचे वाचन करणे, तेव्हा तो एक पाठ पूर्ण होतो। जर तुम्हाला एका बसनीला 1 ते 21 अध्याय पठण करणे शक्य नाही झाले तर सकाळी 1 ते 7, दुपारी 8 ते 14 आणि संध्याकाळी 15 ते 21 अध्याय पठण करणे, तेव्हा तो एक पाठ पूर्ण होतो। पण जेव्हा तुम्ही पाठाला बसाल आणि जर तुम्हाला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 7-7 अध्यायाचे पठण करायचे आहे तर पाठाला बसण्या अगोदर संकल्प करताना स्वामी महाराजांना म्हणा, माझी सेवा पूर्ण करून घ्या। फक्त श्रद्धेने अंतकरणातून सेवा करा, सर्व अडलेली कामे पूर्ण होतील। दुसरी सेवा 11 माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करणे ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे, कारण स्वामीला नामस्मरण ही सेवा सर्वात आवडती सेवा आहे। स्वामी म्हणतात, फक्त माझे नामस्मरण कर, या जपाने तुम्हाला अनंत कोटीचे पुण्य मिळेल। या जपाने तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्हाला मिळेल। तिसरी सेवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा आणि म्हणताना श्रद्धेने म्हणा, जास्त घाई करू नका, हळू आवाजात म्हणा, मन एकाग्र करून म्हणा। या सेवेने तुम्हाला अशक्य गोष्टी शक्य होतील। म्हणजे जर तुमचे कितीतरी वर्षे गेली तरी एखादे काम होत नसेल तर ते काम नक्की होईल, कारण स्वामींना अशक्य असे काहीच नाही। तारक मंत्र म्हणताना एका पेल्यात पाणी घ्या, एक अगरबत्ती लावा, नंतर त्या अगरबत्तीचा अंगारा त्या पेल्यामध्ये पडू द्या। तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर पेल्यातील तीर्थ घरातील सर्वांना द्या। या 3 सेवा संकल्पयुक्त करा, श्रद्धेने तन मनाने करा। स्वामींच्या जेवढ्या तुम्ही सेवा कराल ना तेवढे स्वामी महाराज आपल्याला आनंदी ठेवतील। दुःख आपल्या आसपासही फिरकू देत नाहीत। तुम्ही स्वतः अनुभव घ्या। अनेक भक्तांना स्वामी महाराजांचा अनुभव आलेला आहे। तुम्ही जर स्वामी केंद्रात जात असाल तर तिथे दर गुरुवारी एक तरी नवीन भक्त तुम्हाला सापडेल की मला स्वामी महाराजांचा अनुभव आलेला आहे। जर तुम्हालाही स्वामी महाराजांचा अनुभव हवा असेल तर या सेवा नक्की करा। स्वामी महाराज तुम्हाला देखील अनुभव देतील। हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील सेवा कशा करायच्या ते सहज समजेल।
स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.